शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आपण कन्यापूजन करायला घेऊया. आता कन्यापूजन घेताना आपण आईचे पाय धुवायचे. मग आता पाण्याने पाय धुतले की नाही. कसे धुतले पाय बाबूचे. मग आता दुधाने असं मग दुधाने पाय धुतले. आता पुन्हा आपण मग पाण्याने करू. दुग्धस्नानं समर्पयामि शुद्धकं स्नानं समर्पयामि पादपूजनं करिष्यामि. आता कुंकुम हळदी कुंकुमच्या पाण्याने आपण जेव्हा कन्यापूजन करतो तेव्हा समोर त्या कन्येला आपण देवी समजून तिची पूजा करत असतो. मग आपल्या ह्या घरातल्या देव्या किती छान पुन्हा साध्या पाण्याने पाय धुवायचे हे की नाही. माझ्या या तर 2 वर्षाची मुलगी की 2 वर्षापासूनच्या मुलींची सेवा करावी. तर 2 वर्षांची मुलगी 3 वर्षांची मुलगी तिची सेवा केली जाते. आता आपण तिला कुंकुम लावूया. तर 2 वर्षाची मुलगी मग 3 वर्षाची मुलगी अशी जी मुलींची आपण सेवा करतो तिला आपण कन्यापूजनांना बोलवतो. अरे बापू थांब ना थांब ना थांब ना गुदगुदी होते ग म्हणजे बाबूला. तेव्हा असं हे मग मग हल्दी लावली, अक्षता वाहिल्या छोट्या छोट्या पावलांना आणि मग फुलं वाहिली ना आणि नमस्कार केला. अशी करून अशी आपल्या आईची पूजा करायची असते. 2 वर्षाची मुलगी 3 वर्षाची मुलगी 4 वर्षाची मुलगी 5 वर्षाची मुलगी 6 वर्षाची मुलगी अशा मुलींना बोलवून त्यांचं कन्यापूजन केलं जातं. आणि जसं काय नवदुर्गा आपल्या घरी आल्यात याचं आपल्याला समाधान मिळतं. कारण ही लहान मुली म्हणजेच देवी स्वरूप आहेत ना या कन्यांच्या है ना. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. आणि ही माझ्या घरची लक्ष्मी म्हणून ही घरची लक्ष्मीची पण पूजा केली पाहिजे की नाही. असं हे कन्यापूजन माझ्या ह्या छोट्या छोट्या मुलीचं झालं आज. तर ही कन्या स्वरूपिणी तिचं पूजन झालं. आता ही दुसरी कन्या. आता ह्या दुसऱ्या कन्येचं पूजन करायचंय. आता पाय असे असं जराशी पुढे येतं असे पाय ठेव. आता आपण पाण्याने धुवून घेऊया हो की नाही. मग नंतर दुधाने धुवून घेऊया. दुधाने धुतल्यानंतर पुन्हा साध्या पाण्याने धुवून घ्यायचे. आणि साध्या पाण्याने धुतले की पुन्हा कुंकुम हळदी कुंकुमच्या पाण्याने धुवायचे. ही साक्षात जगदंबा आपल्या घरी आली तर तिची सेवा केलीच पाहिजे की नाही. मग ह्या जगदंबेची सेवा करताना काहीच उणीव नाही राहिलं पाहिजे. मूर्तीतली देवता आपल्याला माहिती नाही कधी येईल, पण ह्या साक्षात आपल्या घरच्या ज्या लक्ष्मी असतात ना त्या खऱ्या देवता असतात आपल्या घरी. म्हणूनच स्त्री शक्तीचा ह्या 9 दिवस सेवा करायची असते स्त्री शक्तीची. आणि मुली ज्यांच्या घरात असतात ना ते घर कसं असं फुलतं ना की त्या चहकत असतात, त्या बोलत असतात, गात असतात. मग ह्या अशा घरामध्ये आई सतत नांदत असते हो की नाही. युक्ता थांब बाबू थांब. असं करून झाल्यावर आपण अक्षदा व्हायच्यात, फुलं व्हायचीत ना आणि आईचं औक्षण करून घ्यायचंय.
या नवदुर्गापैकी आपल्या घरी एक एक दुर्गा आलेल्या आहेत आणि त्यांची सेवा आपण केली पाहिजे. जसं नवदुर्गामध्ये सिद्धिदात्री, कालरात्री, शैलपुत्री, कात्यायनी अशा सगळ्या देवतांची पूजा करतो ना आपण, तशाच ह्या आपल्या घरी आलेल्या असतात आणि त्यांची आपल्याला पूजा करायची असते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा तिथून येतो ना छान. प्रथम शैलपुत्री, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीय चंद्रघंटा, कांत्यायनी है ना, सिद्धिदात्री, कालरात्री, महागौरी अशा सगळ्या देवतांची आपण पूजा करतो आणि तिच्याकडे आशीर्वाद मागतो. आणि कन्यापूजन केल्यामुळे घरामध्ये भरभराटी येते, कारण आपण जिवंत देवी तर कोणीच पाहिलेली नाही आहे, पण ह्या ज्या जिवंत देवी आपल्या घरामध्ये वावरते तिचा सत्कार केला पाहिजे, तिचा प्रेमाने स्वीकार केला पाहिजे आणि तिचा सत्कार केला पाहिजे. आणि सत्कार केला म्हणजे ह्या देवता आपल्या घरी येत आहेत आणि जशा जशा त्या मोठ्या होतात ना, मग त्यांना इथं बस. हा बस, इथं बस, इथं बस. काय केलं वाटते. जय माता दी, बोल अंबे मात की जय. ही तर माझी लक्ष्मी आहे घरची, खरंच माझ्या घरची लक्ष्मी आहे ही आहे म्हणून आम्ही आहोत. त्यामुळे तुझं पण आज मी पूजा करतो आहे की नाही. मग माझी राणी आली तशी माझ्या घराची भरभराटी झाली. त्यामुळे ही माझी लक्ष्मी आहे खरी घरची, महालक्ष्मी है ना. दुर्वा कोण आहे, तुळजाभवानीची आई. आणि काळूबाई, युक्ता आणि संतोषी माता कोण, महालक्ष्मी कोण आहे, आतू है ना. हा माझी सोनू पण आहे ना. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. मी नाही केलं बघडे बघ कसं पोचलंय. मी नाही केलं असं म्हणते ती. हा तू नाही केलं, तू कर. आता बसा. घ्या व्हिडिओ. पाणी ही आहे म्हणून घरात भरभराटी आहे की नाही. हो. जगदंबा माझी सगळे फटके सहन करून जी दुसऱ्याला सगळं देते ना, ती खरी लक्ष्मी असते, हो की नाही. असं हे कन्यापूजन आवडलं का तुम्हाला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की आपल्या घरच्या या पिल्लांची पूजा करा, सेवा करा. आणि सगळ्यांनी कन्यापूजन हे केलं पाहिजे, कारण आपलं घर चालवतं ना, वंश चालवते ती स्त्री. आणि जी घरातली लक्ष्मी, जर लक्ष्मी बिघडलेली असेल ना तर ती अलक्ष्मी. म्हणून जर लक्ष्मी असते ते अवलक्ष्मीला बाहेर काढून जी घरामध्ये ठेवते ती लक्ष्मी. आणि आपण असेच ह्या मुलींना संस्कार दिले पाहिजेत की तुम्ही कोणाच्याही घरी जाल तर लक्ष्मी बनून जा, ते घर भरभराटीला आणा आणि त्यांचं कल्याण करा. म्हणूनच स्त्रीला ही जबाबदारी दिलेली आहे, कारण ती सहनशीलतेची देवी आहे. त्यामुळे त्यापासून आपल्याला असं बोललं गेलं ना की खरंच ही माताच आहे आपली घरची. तर ही माता आपल्याला भरभराटी देते, प्रेम, वात्सल्य सगळं शिकवते. त्यामुळे अशा ह्या मातेचा जागर असो आणि आपल्या स्त्री शक्तीचा जागर असो. आणि स्त्री शक्तीचा उदो उदो बोला बाबाईच्या नावाने चांग बोलो. आता बघा कुठे गेले, एक पिल्लू कुठे गेलं. हा तर आता कोण नाही आणले तू. आता आपण हे बघा ह्या कन्यांसाठी ना, बघा आता नवीन मुलांना आवडतं ते केक नाही का, चॉकलेट. तर आम्ही ना केक पण घेऊन आले. माझ्या दुर्वाला केक आवडतो, अजून या छोटीला अजून चॉईस नाही माहिती, पण मग चॉकलेट आणलं. आणि बरं का फरसाण आणले. आणि हा उपवासाचे दिवस म्हणून उपवासाचा चिवडा आणि हा साधा चिवडा, राजगिऱ्याचे लाडू आणि असा हा बराचसा खाऊ घेऊन आलोय आम्ही.
आणि नैवेद्यामध्ये काय आणलंय बरं का? हे काय हवंय दुर्वायुक्ताला? ओ आणि नैवेद्यामध्ये काय काय बनवले मोनिका? हे बघा, खीर बनवले, खीर, पुरी आणि चण्याची भाजी केली, जी आईला खूप आवडते. म्हणून माझ्या कन्यांना पण ही आवडते ना, म्हणून मग चण्यांची भाजी, लाल चणे त्याची भाजी बनवले आणि सांजोऱ्या बनवल्या आणि खीरपुरी. हां, तर मग आपण ही देवीची आपण आता यांना काय काय बघा, बांगडी तर आम्ही दिलीच आहे बरं का. आता आम्ही कपडे दिले आणि हे कपडे पण छान छान नवीन घेतलेत बरं का मातेला. बस इथे. हे घ्या, मगापासून घेत होती ना तू. संतोषी माता. आता सायलीला काय हवंय? सायलीला काय हवंय? हा, आता सायलीला काय पाहिजे? घे घे, तुला काय पाहिजे याच्यातलं? सायली घे, तुला चॉकलेट हवं? चॉकलेट हवं? घे, हे बघ, हे घे चॉकलेट. काय आवडतं? केक. म्हणून मग दुर्वासाठी केक. आता आज मुलांच्या सगळ्या आवडीनिवडी असं बघूनच त्यांना द्यायचंय की नाही? हा, तर मग दुर्वा आज केक पण खाणार. आणि दुर्वा शाळेतून आली मग आम्ही हे करायला घेतलंय, म्हणून उशीर झाला आम्हाला. आता माझ्या मैत्रिणीच्या घरी पण जायचंय आणि तिथेही यांना कन्यापूजनाला बोलवले. दे मज आशीर्वाद अंबे, दे मज आशीर्वाद, दे मज आशीर्वाद अंबे, दे मज आशीर्वाद. असं हे कन्यापूजन प्रत्येक घरोघरी असं हे कन्यापूजन झालं पाहिजे. मग देवी, आपण जसं देवीच आपल्या घरामध्ये आल्या असं समजून आपण सगळं त्यांचं केलं पाहिजे आणि मग आपण तिला खाऊ पण घातलं पाहिजे. तर आता मी तिला खिरीचा घात चारणार आहे. आता ह्या देवीला छान आहे ना, मस्त. अरे वा, तर मम्मा दे तू आता. काय पण चालेल ना. ये ना, खीर पिता येते. ये ना इकडे, ये ना मधुमध्ये. आणि हिला तर तिखटच आवडलेलं आहे, त्यामुळे ती फरसाणच खाते तिखट. हा, ही माझी दुर्वा आहे ना, गोड गोड खायची आणि ही तिखट खाते है ना. दुर्वानी गेलेला असं राहतात. गौरी जय देवी कन्या गौरी, तुझ ओवाळीते आई मम्मी. जय देवी कन्या माते, दे आम्हासी आशीर्वाद, दे आम्हासी आशीर्वाद. जय मम्मा दे तू. डोक्याला बांध. तिला ते आवडलं होतं काल. माता दी, माता दी बोलो, माता दी. प्रेम से बोलो जय माता दी, सारे
बोलो जय माता दी, आते बोलो जय माता दी, जय माता दी, आते बोलो। असं चाला दोघी जणी, आते बोलो जय माता दी, अशी प्रेम चालत से चालत. बोलो. ते बघ. त्यांची ना अशी व्हिडिओ घेणं चालू. ये बाई ये, आपण फुगे खेळूया. ये बाई ये, फुगे खेळूया आपण. फुगे 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 फुगे. ये बाई ये, फुगे खेळू आपण. ये फुगे खेळ, फुगे खेळ. ये मम्मा ये. मम्मा ये, फुगे खेळ. हिला हातावर ठेव. हातावर कुठे घेतात? हे ना.